मुंबईला, पण तुमचं लक्ष नाही कोणाचं. तर कुठेतरी मनात नेहमी वाटायचं की आपल्या भावकीचं देऊळ चांगलं व्हायला पाहिजे. आणि जवळजवळ एक 3-4 वर्ष गेली. 4 वर्षापूर्वी आम्ही पहिल्यांदा ठरवलं की आपलं मंदिर व्हायला पाहिजे. त्यानंतर फक्त चर्चा झाल्या, पण सुरुवात ती 4 वर्षापूर्वी झाली होती की कुठेतरी आपल्या भावकीचं देऊळ व्हावं. आणि हे भावकीचं देऊळ होत असताना ते कशा प्रकारे व्हावं, त्या वेळेला देखील आपल्याला खूप, आपलं जे देऊळ होतं खूप छोटं देऊळ होतं. आपलं देऊळ तसं बघायला गेलं तर 5 फूट किंवा 6 फूट बाय 10 फूट त्याच्या पुढे नव्हतं. त्या देवामध्ये आपण जेव्हा देव लावायचो, पाया पडायला जायचं तर रांगेत असं उभं राहावं लागायचं. 2 माणसं मागे उभी राहायला मिळत नव्हती. आणि जेव्हा सत्यनारायणच्या पूजेला बसायचो त्यावेळेला देखील जे जोडपं बसायचं त्यांच्या मागून आपल्याला फिरायला जागा नव्हती त्या मंदिरामध्ये. त्यावेळी कुठेतरी मनात वाटायचं की आपलं एवढं मोठी भावकी आहे, सगळ्या गावामध्ये आपल्याला बोललं जातं की सोपकरांची भावकी खूप एक चांगल्या प्रकारची आज शैक्षणिक म्हणा, आर्थिक म्हणा, सगळ्या दृष्टीने खूप पुढे आलेली भावकी आहे. पण त्यांचं देऊळ कुठेतरी आपण हे होतं, मागे होतो. आणि जेव्हा आपण ठरवलं की नाही आपलं देऊळ झालं पाहिजे, आपले सगळे ज्येष्ठ आहेत त्यांच्या देखील मनात होतं की आपलं देऊळ झालं पाहिजे. आणि सगळ्यात पहिली जेव्हा आपण देवळाला सुरुवात करायचं ठरवलं, आपली जागा खूप छोटी होती. आपले जे विष्णू ताते आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की जेव्हा देऊळ बांधायचं आहे तर माझ्या घराची जागा मी देवळासाठी देईन. आज आपलं खरं तर कोकणामध्ये बघायला गेलं तर 1 इंच जागा देखील देत नाही कोणी. 1 इंच जागेसाठी भाऊ भावांचे खून करतात आणि वर्षानुवर्ष कोर्टात कचेऱ्यामध्ये आयुष्य निघून जातं. पण आपलं स्वतःचं राहायचं घर या भावकीच्या देवळासाठी देण्याचा जो दानशूरपणा त्याच्या अंगी होता ते आमचे विष्णू काका होते, ज्यांनी सगळ्यात पहिलं सांगितलं होतं की माझं घर मी भावकीच्या मंदिरासाठी देईन. तर असे काही आपल्या भावकीमध्ये आहेत ज्यांच्यामुळे हे आज स्वप्न आपलं पूर्ण होत आहे. आणि खरोखर आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की आज आपलं हे देऊळ पूर्ण झालेलं आहे. आणि हे देऊळ पूर्ण झाल्यानंतर असा एक वक्ता, अशी एक व्यक्ती आपल्याला आज लाभलेली आहे ज्याने देश, धर्म आणि जातीसाठी संपूर्ण महाराष्ट्र हिंडून आपले भिडे गुरुजींच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या बरोबर जे असतात संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी ढवळून काढलेलं आहे. आपल्या गड किल्ल्यांच्या प्रदक्षिण त्यांनी 40 वाऱ्या केलेल्या आहेत. असे महाजन गुरुजी आपल्याला आज लाभलेले आहेत आपल्या कलश रोवणसाठी. खरोखर हे आपलं भाग्य आहे, आपल्या सोपेकरी भावकीचं हे भाग्य आहे. तर पुढे मी प्रस्तावना करण्याच्या अगोदर सर्वप्रथम आपल्या भावकीतर्फे आपण गुरुजींचा एक यथोचित इथे सन्मान करायचा आहे, ज्याचा खरोखर आम्हाला अभिमान आहे गुरुजी की आज तुम्ही आमच्या या चांगल्या क्षणाचे साथीदार झालेला आहात. आमच्या ह्या कलश रोवणाला तुमचे हात लागलेले आहेत. खरोखर आम्हाला एक अभिमान आहे. मी आमचे सुरेश तात्या आणि शिवराम तात्यांना विनंती करेन की आपण गुरुजींचा इथे सत्कार करायचा आहे. स्वागत करायचं गुरुजींचं. आपल्या आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण सोपेकरी भावकीतर्फे इकडे आपल्या या सभा मंडपामध्ये स्वागत करत आहोत. आपले चंद्रकांत कळंबे साहेब इथे आलेले आहेत, तसेच आपले इतर मान्यवर जे आलेले आहेत सगळ्यांचं आपण इथे शब्द सुमनांनी स्वागत करत आहोत की त्यांनी आपल्या या भावकीच्या छोट्याशा कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावलेली आहे. यानंतर आमचे चुलते आपले विष्णू तात्या यांनी दिली आणि त्यानंतर आपण त्या हिशोबाने त्या देवळाचं प्लॅनिंग केलं की तेवढ्या जागेत आपलं देऊळ कसं बसेल. आणि ते करत असताना देखील आपल्याला वाटलं की नाही आपली ही जागा तरी देखील देवळाला कमी पडेल. आमचे बंधू अविनाश उटेकर आणि आपला गोपाळ उटेकर यांचं पण स्वप्न होतं की नाही देऊळ आपलं भव्य दिव्य हवं. मग पुन्हा एकदा आपण चर्चा केली आणि आपले बाबाजी उटेकर विष्णू तात्यांचे छोटे बंधू त्यांनी देखील आपलं राहतं घर आपल्या या मंदिरासाठी देण्याचं कबूल केलं. आणि या 2 भावांची जी 2 घरं मिळाली, ती 2 घरं मिळाल्यामुळे आज आपण हे जे मंदिर आपण सगळे बघत आहोत सोपेकरी भावकीचं, ते मंदिराची निर्मिती झालेली आहे. खरोखर आपण खूप भाग्यवान आहोत की अशी माणसं आपल्या भावकीमध्ये आहेत ज्यामुळे आपण आज हे एवढं सुंदर असं मंदिराची निर्मिती करू शकलो आहोत. याकरता मी सर्वप्रथम आपल्या विष्णू तात्या यांच्या कुटुंबियांना मी इथे बोलवेन की खरोखर हा आनंदाचा क्षण आज बघायला आमचे काका इथे हवे होते की त्यांचं एक स्वप्न होतं आपल्या भावकीचं देऊळ कसं असावं.
तर त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना, आमच्या काकी शकुंतला काकी, संदीप यांना मी इथे बोलवेन आणि त्यांचा एक सन्मान चिन्ह, स्मृती चिन्ह, सन्मानपत्र आणि शाल श्रीफळ देऊन गुरुजींच्या हस्ते आपण सत्कार करावा आणि या एक सुंदर आणि सोनेरी क्षणाचा साक्षीदार व्हावा असं मला काकी प्लीज संदीप या. एक स्मृतिचिन्ह आणि सन्मान चिन्ह आणि त्यानंतर एक स्मृतिचिन्ह जे आपण भावकीच्या आपल्या सर्व सभासदांच्या आपल्याबद्दल काय भावना आहेत त्या समजावं ह्याकरता आपण हे सन्मान चिन्ह दिलेलं आहे. मी आमचे राजेंद्र उत्तेकर यांना सांगेन ह्याचं कव्हर काढायचं आहे आणि हे स्मृती सन्मान पत्र काय आहे ते आपण वाचून दाखवणार आहोत की आपल्या या सगळ्या भावना आपल्या भावकीच्या काय भावना आहेत. नमस्कार. या सन्मान पत्रावरचा मजकूर मी आपल्या समोर सादर करतो. सोपेकरी भावकी कुलस्वामिनी मंदिर सन्मानपत्र. आपल्या भावकीतील आणि समाजातील आदरणीय व्यक्तिमत्व कैलासवासी विष्णू रामचंद्र उत्तेकर आणि कुटुंबीय, तुर्भे खुर्द, तालुका पोलादपूर यांनी आपल्या भावकीच्या धार्मिक उन्नतीसाठी कुलदेवतेच्या मंदिर उभारणीकरिता स्वतःच्या घराची जागा दान देऊन एक अतिशय उदात्त व प्रेरणादायी कार्य केलेले आहे. आपल्या या उदार दानशूर वृत्तीमुळे आणि भावकी प्रति असलेल्या प्रेम व निष्ठेमुळे आपल्या भावकीचे कुलदेवतेचे मंदिर अधिक भव्य व प्रशस्त झालेले आहे. याबद्दल आम्हा सर्व भावकीतील बांधवांना आपला मनापासून अभिमान वाटतो. आपल्या या महान कार्याबद्दल आपला मनपूर्वक सन्मान व हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. आपले हे योगदान भावकीसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपले नम्र सोपेकरी भावकी. धन्यवाद. सगळ्यांनी एकदा जोरदार उभं राहून यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद. काकी एक मिनिट, आपण काय 2 शब्द बोलू शकतो? नाही, ठीक आहे. यानंतर अजून आपले दुसरे चुलते बाबाजी कुटेकर यांनी देखील आपलं घर आपल्या भावकीच्या मंदिरासाठी दिलेलं आहे आणि त्यांचा देखील आपण यथोचित असाच सन्मान आपल्या या भावकीत करणार आहोत. मी बाबाजी तात्यांना आणि दीपक आणि काकींना बोलवेन, आपण पुढे यायचंय. बाबाजी तात्या, काकी कुठे आहेत? काकी दीपक, मी गुरुजींना विनंती करेन की आपण यांचा देखील सत्कार करायचा आहे. आपल्या सगळ्यांसाठी हा खरोखर आज आपल्या सोपेकरी भावकीमध्ये एक सुवर्णाचा क्षण म्हटलं जातं, कारण की आज आपल्या सगळ्यांचं स्वप्न होतं की आपल्या कुलदेवतेचं उत्तेश्वराचं मंदिर आणि अशा भव्य आणि दिव्य स्वरूपात जी स्वप्न आपण बघितली होती मंदिराबद्दल ती सगळी आपण इथे उतरवलेली आहेत. आणि याचं खरं तर सगळ्यात मोठं श्रेय या 2 बंधूंना जातं आणि त्यांच्या कुटुंबियांना जातं. आपल्या भावकीतर्फे आपण त्यांचा एक यथोचित सन्मान महाजन गुरुजींच्या हस्ते करणार आहोत. जरा जोरदार टाळ्या सगळ्यांनी पुन्हा एकदा उभं राहून यांच्यासाठी टाळ्या द्यायच्या आहेत. स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. या वरती देखील मजकूर हा सेम आहे. आपल्या ज्या भावकीतील सर्व बांधवांच्या भावना आहेत त्याच भावना या सन्मान पत्रामध्ये आलेल्या आहेत. त्याबद्दल
आपण संपूर्ण बाबाजी तात्या आणि त्यांच्या कुटुंबियाचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद बाबाजी तात्या. आणि त्यांनी काम सुरू केल्यानंतर जो गावागावामध्ये मंदिर बांधतो, पण त्याला माहिती नव्हतं यांच्या भावकीमध्ये 4 इंजिनियर आहेत. जेव्हा मंदिराचं काम सुरू केलं आमच्या गोपाळनी त्याला सांगितलं RCCचं फुटिंग एवढं हवं, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट इंजिनियर आणला आणि त्यामुळे तो तिथेच बाद झाला. आणि त्यानंतर त्यांनी त्या देवळाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. तो निघून गेला. मग आम्ही त्याच्याच माणसांना पकडलं, पुन्हा काम सुरू केलं, पण त्या माणसांकडून जमत नव्हतं. मग नंतर शेवटी आमचे बंधू त्यांनी जे पुन्हा एकदा माणसं आणली आणि आज आपण हे मंदिर शेवटी झालेलं आहे. पण हे मंदिर होत असताना मागील 1.5 वर्ष ज्यांनी या मंदिरासाठी खस्ता खाल्ल्या, रोज सकाळी उठून आम्हाला पहिला फोन, मला आमच्या अभिदादाला नाहीतर आमच्या गोपाळला रोज सकाळी एक फोन, आज याची गाडीच नाही आली, उद्या त्याचं हेच नाही आलं, आज रेतीच नाहीये, त्याची माणसं 2च आहेत, आज सिमेंटच नाही आले. असे आमचे 2 बंधू ज्यांनी या मंदिराला खरोखर त्यांच्यामुळे आज हे स्वरूप प्राप्त झालेले आहे. ते नसते तरी मंदिर बांधणं, आम्ही जरी मुंबईवरून किती पैसे टाकले काही केलं तरी जोपर्यंत आपण तन मन धन बोलतो त्याच्यामध्ये जी मेहनत आहे ती या दोघांची होती आणि तो फॉलोअप होता आमच्या पाठी त्या दोघांचा होता. ते आमच्या भावकीतील 2 आमचे ज्येष्ठ बंधू गणेश उतेकर आणि बाबाजी उतेकर यांना देखील मी पुढे येईन. ह्यांचा देखील आपण आपले आदरणीय चंद्रकांत कळंबे साहेब यांच्या हस्ते सत्कार करणार आहोत. मी पहिले गणेश दादाला बोलून पुढे यायचं आहे. कळंबे साहेबांच्या हस्ते आपण गणेश उतेकर यांचा हा सन्मान करणार आहोत की खरोखर यांच्यामुळे आज हे मंदिर आपण इथे शक्य झालेलं आहे. यांची जी मेहनत होती तसंच बाबाजी उतेकर आत्ताच चंद्रकांत कळंबे साहेबांना देखील अर्थ आणि शिक्षण खात्याचे जबाबदारी सभापतीपद मिळालेले आहे. त्यांचं आपल्या भावकीतर्फे आपण मनपूर्वक जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करीत आहोत. इकडे बघा. जोरदार टाळ्यांनी जरा स्वागत करायचे आपण सगळ्यांनी. खरोखर की आपल्या भावकीचं मंदिर हे संपूर्ण आपल्या पंचक्रोशीमध्ये असं मंदिर कदाचित कुठे असावं आणि यासाठी ही जी मेहनत घेतलेली आहे. कारण आपल्याकडे येणाऱ्या भरपूर पुढच्या पिढ्या कायम आठवणी ठेवतील की आमच्या पूर्वजांनी, आमच्या पप्पांनी, आमच्या आजोबांनी हे देऊळ बांधलं होतं आणि ते देऊळ आज देखील त्या अवस्थेत आहे. आणि तेव्हा आपल्याला खरा अभिमान वाटेल की आपण हे जे देऊळ बांधलेलं आहे त्याचं आपल्याला कुठेतरी एक आशीर्वाद, कुठेतरी फळ मिळालेलं आहे. यानंतर आपण आपल्या हे देऊळ बांधत असताना फक्त आपले जे सभासद आहेत कळंबे साहेब, आमचे फक्त कळंबे साहेब की आमच्या ज्या माहेरवासनी आहेत, आमच्या सगळ्या बहिणी आहेत ज्या लग्न होऊन गेलेले आहेत, ज्यांची 10, 20 वर्ष, 25 वर्ष लग्नाला झाले, त्या सगळ्या आमच्या बहिणींनी देखील आपल्याला जे काही शक्य आहे ती मदत आपल्या या देवासाठी केलेली आहे. त्या माझ्या सगळ्या माहेरवासनी बहिणींचं आम्ही खूप मनपूर्वक अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि आपलं तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. आपण त्या सगळ्यांचा सत्कार देखील करणार आहोत. सगळ्यांना आपण मेमंडो देणार आहोत इथे. त्यापूर्वी आपण आपल्या या कार्यक्रमाला भरत अगरवाल हे जे इथे आलेले आहेत, ज्यांनी आज आपण आत्ता जो कलश रोहन केलेला आहे, जो कलश त्यांनी मथुरेहून स्पेशली इथे आणला आणि ते आज स्वतः देखील आले, त्यांचा देखील इथे सत्कार मी आपले बाबाजी तात्या आणि गणेश उतेकर यांना सांगेन की आपण यांचा सत्कार करायचा आहे.
कलशारोहण झालं की आदरणीय महाजन गुरुजी, उपस्थित सर्व मान्यवर, मला आठवते की भिडे गुरुजी ज्यावेळेला काही महिन्यापूर्वी मोहीम झाली, त्या मोहिमेला उमरठ ते रायगड असा मोहिमेचा कार्यक्रम होता, धारातीर्थ मोहीम. जवळजवळ 1,00,000 धारकरी या तालुक्यामध्ये आपल्या येऊन गेले आणि एका सच्च्या धारकऱ्याच्या शुभ हस्ते आजच्या मंदिराचा कलशारोहण झाला. कारण आपण मंदिरांच्या उद्घाटनाला पारमार्थिक, राजकीय अशी मंडळी आपण आणतो, पण या ठिकाणी विशेष असा हा कार्यक्रम झाला. एका धारकऱ्याच्या हस्ते ह्या तालुक्यामध्ये एक नाव राहील. मी निश्चितपणे आपल्या उत्तेकर भावकीच्या सर्व ज्यांनी या मंदिर बांधण्यासाठी योगदान दिलं, मला असं वाटतं तालुक्यामध्ये 84 गावं, 165 वाड्यामध्ये आम्ही फिरतोय, रोज आम्ही कार्यक्रम करतोय, परंतु अशा प्रकारचं एक सुसज्ज असं देखणं, तुम्हा सगळ्यांचं वैभव राखल्या जाईल अशा प्रकारचं मंदिर आपण सगळ्यांनी या ठिकाणी मेहनतीने बांधलं आहे. आपण सगळ्यांना माहिती आहे की ज्याचं कुळ आणि मूळ, माणूस कितीही मोठा झाला तर त्याने कुळाला विसरायचं नाही आणि मुळाला विसरायचं नाही. कारण ह्या दोन गोष्टी ज्या आहेत, या आपल्या जीवनाची सुरुवात आहे, जिथून आपला उगम होतो. आणि मग आपला उगम झाल्यानंतर जसा एखादा फळ देणारा वटवृक्ष हळूहळू मोठा होतो आणि तो आयुष्यभर फळ देत राहतो, तशा प्रकारचं या कुळाचं मूळ आहे. आणि याच कुळातून अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी मोठी झाली. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमचे अमोल उत्तेकर असतील, आमचे गोपाल उत्तेकर असतील, सगळी मंडळी, अनेक जण, आमचे बाबाजी दादा उत्तेकर, ही मंडळी सगळी समाज, आमचे मोठ्या लॉबीचं काम आहे त्यांच्याकडे. जवळजवळ 150-200 इंजिनियर त्यांच्याकडे काम करतात एका मराठी माणसाकडे. आणि त्यांच्यासोबत आमचे गोपालदादा, ही सगळी मंडळी काम करतात. त्यामुळे निश्चितपणे एक चांगलं प्लॅन करून हे मंदिर या ठिकाणी बांधलं. आपल्याला साहेब माहिती नसेल की गोपालदादांनी आपलं मराठा भवनचं काम चालू आहे, ते 9 कोटीचं काम चालू आहे, आपले 2 मळे झाले, 4 कोटीचं काम झालं आहे. त्याचं आर्किटेक्ट प्लॅन शशीबाई आणि गोपालदादांनी दिलेलं पूर्णपणे. ज्यावेळेला आपल्या या मातीतला तरुण, कारण तुम्ही मगाशी सांगितलं की तुमच्या इथं आर्किटेक्ट आणला, परंतु तो पळून गेला, ज्या मातीमध्ये निर्माण झाला त्याला आपल्या मातीला आकार कसा द्यायचा हे माहिती असतं. या घराण्यामध्ये सगळी राजकीय, आमचा दीपा असेल, आमची सुदेश दादा, ही सगळी मंडळी, तरुण पोरं चांगलं काम करतात समाजामध्ये. त्यामुळे निश्चितपणे एक स्वाभिमान असतो आपल्या घराण्याचा, कुळाचाराचा स्वाभिमान असतो की आमच्या कुळाचारामध्ये, मी या कुळाचारामध्ये जन्माला आलो, ते माझं भाग्य आहे. आणि त्या कुळाचा उद्धार जी माणसं करतात, त्या भावकी असो, त्या गावकी असो, ती घराणे असो, ती घराणे पुण्यवंत. आणि अशी पुण्यवंत घराण्यामध्ये आपण सगळी मंडळी जन्माला आलात. आणि या ठिकाणी आज सगळ्यांच्या साक्षीने आदरणीय भिडे गुरुजींच्या गैरहजेरीमध्ये महाजन गुरुजींच्या साक्षीने, कारण तुम्हाला माहिती नसेल 500 उठाबशा काढतात ते याही वयामध्ये. मी उमरठला बघितलं
आणि आपण म्हणजे ही पलीकडं माणसं आहेत, यांच्यावरती मी 2 मिनटं बोलू शकतो. विनय गुरुजी झाले, महाजन गुरुजी, ही माणसं आहेत, ही त्यागी वृत्तीची माणसं, सर्वस्वाचा त्याग केलेला, फक्त राष्ट्रहित, फक्त राष्ट्रहित. मी बघितलंय, जवळून बघितलंय आपण. स्वतःची शिदोरी घेऊन चपला पायात न घालता अखंड महाराष्ट्र सगळे गडकोट किल्ले या ठिकाणी फिरवून हे निव्वळ यासाठी फिरतात ही मंडळी की हिंदू राष्ट्र व्हावं, या राष्ट्राची उन्नती व्हावी, या राष्ट्रातल्या जे माय भगिनी आहेत त्यांना सुरक्षा, ईश्वरी आशीर्वाद मिळावे यासाठी ही त्याग करणारी मंडळी आहे. आणि अशा मंडळींचं या ठिकाणी आज पाय लागले. निश्चित आपण सगळी मंडळी धन्य झालो. हे अधिक न बोलता मग सगळ्या सोपेकर भावकीला शुभेच्छा देतो, कारण तुम्ही आमचे गोते आहात, आमचे भावकी आहात. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. हे दिव्य मंदिर उभं राहिलंय ते ईश्वराचं, हे देणे ईश्वरच आहे. आपल्या सर्वांच्या अंतःकरणात त्या माऊलीनी, ह्या कुलदेवतेनी आपल्या सर्वांना प्रेरणा दिली आणि त्यातून हे अत्यंत उत्तुंग, भव्य, अति प्रेरणा देणारं असं कायमस्वरूपी तीर्थक्षेत्र उभं राहिलं. आणि यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने काम केलं. या निमित्ताने नकळत आठवण होती आहे श्रीराम मंदिराची. आपल्या संपूर्ण देशामधल्या सगळ्या समस्त हिंदू बांधवांनी आणि जगाच्या पाठीवर जिथे जिथे म्हणून हिंदू आहेत ते साऱ्यांनी आपल्या अंतःकरणात एक ध्यास ठेवला. आपल्या देशाचं हे राष्ट्र मंदिर खऱ्या अर्थाने प्रेरणा स्रोत पुनरपी त्या ठिकाणी उभं राहायला पाहिजे. परक्यांची नामोनिशाणी पुसून टाकून त्या ठिकाणी ते भव्य मंदिर उभं राहिलं पाहिजे. ह्याचा ध्यास घेतला आणि जवळजवळ 500 वर्षाच्या दीर्घ संघर्षानंतर व त्यासाठी लक्षावधी जणांनी आपल्या प्राणांची आहुती सुद्धा दिल्या. आणि ही दुष्टांची जी काही नामोनिशाणी होती ती पुसून टाकली आणि पुन्हा सगळ्या जगताला, समस्त हिंदू समाज बांधवांना, विश्वाला खऱ्या अर्थाने आनंद देणारा तो श्रीराम त्याच्या जन्मस्थानावर पुनरपी उभा राहिला आणि सगळ्यांना अपार आनंद झाला. त्याचा एक अल्पसा साक्षात्कार या निमित्ताने आपल्याला होतोय. या निमित्ताने आणखीन एक महत्वाची गोष्ट आठवतीये, ती पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या जीवनाची. 301 वर्ष पूर्ण झाली त्या गोष्टीला. पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी आपल्या अंतःकरणात तो ध्यास ठेवला की या देशामधली ही 12 ज्योतिर्लिंग पुनरपी दिमाखाली उभी राहिली पाहिजेत. किंबहुना तेवढंच काम त्यांच्या पुढे चित्तात त्यांच्या होतं असं नाही. हा देश, हे हिंदू राष्ट्र, हे त्याच्या एकात्मतेच्या खाणाखुणा जिथे जिथे म्हणून आहेत ती सर्व स्थानं पुन्हा गौरवाने, अभिमानाने उभं राहायला पाहिजेत. आणि या पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी या चित्तात तो ध्यास ठेवला. किती संकट आली, म्हणजे मला तर त्या कुंतीचीच आठवण होते. त्या कुंतीने परमेश्वरापाशी काय मागितलं, श्रीकृष्णाकडे काय मागितलं, मला दुःख आणि दुःख होते, त्याशिवाय तुझी आठवण निरंतर काळासाठी माझ्या चित्तात राहणार नाही. आयुष्यभर संकट आणि संकट, आणि शेवटी ती पुन्हा हे माते संकटच मागतीये. आणि तथाच तू म्हणावं तसं त्या कुंतीला जशा जीवनभर यातनाच भोगाव्या लागल्या, तसं पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या जीवनामध्ये सदैव संकट संकट आणि संकटच आली. परंतु त्या माऊलीनी आपल्या देशाला फार प्रेरणा दिली.
सारी अत्यंत पवित्रतम अशी असणारी सारी तीर्थक्षेत्र तिनं पुनरुद्धार केला आहे. मग ते सोरटी सोमनाथाचं मंदिर असो, केदारनाथ बद्रीनाथ तिथली मंदिर असो, महाराष्ट्रातली ते अनेक ते परळी वैजनाथचं मंदिर असो, किंबहुना अगदी त्या कलकत्त्यापासून बंगालपासून ते थेट वाराणसी हरिद्वार पर्यंत प्रत्यक्ष मार्गाची उभारणी करण्याचे अनेक ठिकाणची मंदिरं तर आहेतच, परंतु त्या ठिकाणच्या पूल उभारण्यामध्ये सुद्धा तिने काम केलं. अनेक ठिकाण्या यात्रेकरू जायचे, त्यांचा मार्ग निर्धोक व्हावा म्हणून तिने प्रयत्न केले. अनेक ठिकाणी अनेक जण हे दरोडा घालायचे, त्या लोकांनाही सन्मार्गाला लावलं. अलौकिक अशा प्रकारचं काम त्या पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी केलं. आणि या निमित्ताने आठवण होते ते जिजाऊ मासाहेबांचे सुद्धा, की ज्या जिजाऊ मासाहेबांनी आपल्या अंतःकरणामध्ये तुळजाभवानीला साकडं घालत असताना, किंबहुना त्या काशी विश्वनाथाला साकडं घालत असताना, किंवा पांडुरंगाची प्रेरणा आपल्याला आपल्या सगळ्या पुढच्या पिढ्या बघून पिढ्या ज्या येतील त्या सगळ्यांना सुद्धा प्रेरणा देत राहोत अशी परमेश्वर चरणी, या कुलस्वामिनीच्या चरणी मी प्रार्थना करतो. माझं बोलणं थांबतो. या शिंदे अनिल पाटे यांचा सत्कार, यानंतर आपले जोरदार टाळ्या. आणि यानंतर आणि खरोखर आपण आज हा जो कार्यक्रम घेतलेला आहे याच्या पुढचा आपण जो सत्कार समारंभ करणार आहोत, मी आपले राजेश उतेकर यांना विनंती करेन, राजेंद्र उतेकर यांना विनंती करेन की आपण हा पुढचा कार्यक्रम सुरू करायचा आहे.